नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या सर्वच भारतीयांकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सेनापती बापट यांचे पांडुरंग महादेव हे नाव आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, भगूर येथे खालीलपैकी कोणाचा जन्म झाला आहे? भगूर येथे खालीलपैकी कोणाचा जन्म झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म भगूर येथे झालेला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती? महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोल्हापूर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, US ओपन 2022 पुरुष एकेरी टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले? US ओपन 2022 पुरुष एकेरी टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले? तर ऑप्शन क्रमांक 2 लोस अल्कारेज यांनी US ओपन 2022 पुरुष एकेरी टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, देशातील सर्वात लांब रबर धरणाचे उद्घाटन बिहारमधील कोणत्या नदीवर करण्यात आले आहे? देशातील सर्वात लांब रबर धरणाचे उद्घाटन बिहारमधील कोणत्या नदीवर करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 फाल्गु नदीवर करण्यात आलेले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 जगातील सर्वात मोठे वाळवंट हे सहारा वाळवंट, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, ब्रिटिश लोकांच्या गुणांचे अनुकरण करा पण अंधानुकरण करू नका असे कोण म्हटले? ब्रिटिश लोकांच्या गुणांचे अनुकरण करा पण अंधानुकरण करू नका असे कोण म्हटले? तर ऑप्शन क्रमांक 3 गोपाळ गणेश आगरकर यांनी म्हटले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, ध्वजांकित या हवाई मोहिमेद्वारे कोणत्या देशातून भारतात चित्ते आणण्यात येत आहे? ध्वजांकित या हवाई मोहिमेद्वारे कोणत्या देशातून भारतात चित्ते आणण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नामिबियातून चित्ते आणण्यात येत आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, रॉजर फेडरर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? रॉजर फेडरर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रॉजर फेडरर हा खेळाडू स्वित्झर्लंड या देशाचा आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, इंग्लंडमधील लिझेस्टर क्रिकेट मैदानाला कोणत्या भारतीय क्रिकेटपटूचे नाव देण्यात आले आहे? इंग्लंडमधील लिझेस्टर क्रिकेट मैदानाला कोणत्या भारतीय क्रिकेटपटूचे नाव देण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सुनील गावस्कर यांचे नाव देण्यात आले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, इलेक्ट्रिक वाहनांच्या संख्येत डॅश डॅश हे राज्य भारतात अव्वल आहे? इलेक्ट्रिक वाहनांच्या संख्येत डॅश डॅश हे राज्य भारतात अव्वल आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश हे राज्य अव्वल आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, भारताचे नवीन अटर्नी जनरल कोण आहेत? भारताचे नवीन अटर्नी जनरल कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 मुकुल रोहतगी हे आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, युवा धोरण राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते? युवा धोरण राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, ग्रामपंचायत मध्ये ई बँकिंग सेवा देणारे पहिले राज्य कोणते? ग्रामपंचायतमध्ये ई बँकिंग सेवा देणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, मालदीव सरकारने 2022ला कोणत्या क्रिकेटला स्पोर्ट्स आयकॉन पुरस्कार दिला? मालदीव सरकारने 2022ला कोणत्या क्रिकेटरला स्पोर्ट्स आयकॉन पुरस्कार दिला? तर ऑप्शन क्रमांक 3 सुरेश रैना, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, ई गव्हर्नर्स
राबविणारे पहिले राज्य कोणते आहे? ई गव्हर्नर्स राबविणारे पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ई गव्हर्नर्स राबविणारे पहिले राज्य हे महाराष्ट्र राज्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 भारतातील पहिले फॉरेस्ट युनिव्हर्सिटी कोणत्या राज्यात स्थापन केली जाणार आहे? भारतातील पहिले फॉरेस्ट युनिव्हर्सिटी कोणत्या राज्यात स्थापन केली जाणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तेलंगणा राज्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 स्कार्ड परिषद 2022 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? स्कार्ड परिषद 2022 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 जपान या देशामध्ये स्कार्ड परिषद 2022 आयोजित करण्यात आली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भगवान बुद्धांची भारतातील सर्वात मोठा निद्रिस्त पुतळा कुठे बांधल्या जात आहे? भगवान बुद्धांची भारतातील सर्वात मोठी निद्रिस्त पुतळा कुठे बांधल्या जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बोधगया येथे बांधल्या जात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारताची 23वी महिला ग्रँडमास्टर कोण बनली आहे? भारताची 23वी महिला ग्रँडमास्टर कोण बनली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रियंका नुटक्के ही भारताची 23वी महिला ग्रँडमास्टर बनली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या कृष्णवर्णीय महिला कोण ठरल्या आहेत? अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या कृष्णवर्णीय महिला कोण ठरल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 केतनजी ब्राऊन जॅक्सन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 उदगीर येथे होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कितवे संमेलन आहे? उदगीर येथे होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कितवे संमेलन आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 95 संमेलन आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने आपल्या राज्यांमध्ये जीवनशक्ती योजना नुकतीच लागू केली आहे? खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने आपल्या राज्यामध्ये जीवनशक्ती योजना नुकतीच लागू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतातील पहिले कृषी सुविधा केंद्र कोठे स्थापित करण्यात आले आहे? भारतातील पहिले कृषी सुविधा केंद्र कोठे स्थापित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे या ठिकाणी स्थापित करण्यात आले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 नो स्पिन हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? नो स्पिन हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 शेन वॉर्न यांचे नो स्पिन हे आत्मचरित्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 ब्रिक्स सदस्य देशांनी स्थापन केलेल्या न्यू डेव्हलपमेंट बँकचा सर्वात नवीन सदस्य कोणता आहे? ब्रिक्स सदस्य देशांनी स्थापन केलेल्या न्यू डेव्हलपमेंट बँकचा सर्वात नवीन सदस्य कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इजिप्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मुस्कुराते चंद लम्हे और कुछ खामोशियाँ हे पुस्तक कोणाचे आहे? मुस्कुराते चंद लम्हे और कुछ खामोशियाँ हे पुस्तक कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मनोज वाजपेयी यांचे मुस्कुराते चंद लम्हे और कुछ खामोशियाँ हे पुस्तक यांचे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 एजाज पटेल हा क्रिकेटपटू कोणत्या देशाचा आहे? एजाज पटेल हा क्रिकेटपटू कोणत्या देशाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 न्यूझीलंड या देशाचा एजाज पटेल हा क्रिकेटपटू आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 तेलंगणा राज्यातील विधानसभेच्या इमारतीला कोणाचे नाव देण्यात आले? तेलंगणा राज्यातील विधानसभेच्या इमारतीला कोणाचे नाव देण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव तेलंगणा राज्यातील विधानसभेला देण्यात आले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 131व्या ड्युरंट कप स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे? 131व्या ड्युरंट कप स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बँगलोर सिटी FC हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भारतीय लिथियम आयन सेल कारखाना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? भारतातील पहिला लिथियम आयन सेल कारखाना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 युक्रेनियन रिन्व्हिया हे कोणत्या देशाचे चलन आहे? युक्रेनियन रिन्व्हिया हे कोणत्या देशाचे चलन आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 युक्रेनियन
रिनविया हे चलन युक्रेन या देशाचे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा. कोणत्या शहरात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच NSG दलाचे मुख्यालय आहे? कोणत्या शहरात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच NSG दलाचे मुख्यालय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नवी दिल्ली येथे मुख्यालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा. 2024 साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहे? 2024 साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पॅरिस या शहरामध्ये होणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा. सोलार इन्व्हिएशन इंधन वापरणारी पहिली एअरलाइन्स कोणती आहे? सोलार इन्व्हिएशन इंधन वापरणारी पहिली एअरलाइन्स कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 स्विस एअरलाइन्स हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा. चेन्नई ओपन 2022चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? चेन्नई ओपन 2022चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लिंडा फुविर्तोव्हा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा. मिस दिवा युनिव्हर्स 2022 विजेते कोण बनले आहे? मिस दिवा युनिव्हर्स 2022 विजेते कोण बनली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 देविता राय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा. सार्क संघटनेची स्थापना केव्हा झाली? सार्क संघटनेची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 सार्क या संघटनेची स्थापना 1985 या वर्षी झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा. खालीलपैकी कोण भारतीय लष्कराची पहिली महिला फायटर पायलट ठरली आहे? खालीलपैकी कोण भारतीय लष्कराची पहिली महिला फायटर पायलट ठरली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अभिलाषा बराखे भारतीय लष्कराची पहिली महिला फायटर पायलट ठरली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा. नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 सुमन बेरी हे नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा. ओम बिर्ला हे लोकसभेचे कितवे सभापती आहेत? ओम बिर्ला हे लोकसभेचे कितवे सभापती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 17वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा. रशियाचे प्रक्षेपित केलेल्या खय्याम हा उपग्रह कोणत्या देशाचा आहे? रशियाने प्रक्षेपित केलेल्या खय्याम हा उपग्रह कोणत्या देशाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 इराण या देशाचा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा. कोणत्या राज्याने पोलीस विभागाअंतर्गत स्वतंत्र महिला पोलीस केडर तयार केला आहे? कोणत्या राज्याने पोलीस विभागाअंतर्गत स्वतंत्र महिला पोलीस केडर तयार केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा. कोणत्या राज्यामधील सरकारी कर्मचाऱ्यांना राजकारण निवडणुकीमध्ये भाग घेण्यास बंदीव केले आहे? कोणत्या राज्यामधील सरकारी कर्मचाऱ्यांना राजकारण निवडणुकीमध्ये भाग घेण्यास बंदीव केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा. महाराष्ट्र राज्याचे वन्यजीव सदिच्छा दूत म्हणून कोणत्या अभिनेत्रीची निवड करण्यात आली आहे? महाराष्ट्र राज्याने वन्यजीव सदिच्छा दूत म्हणून कोणत्या अभिनेत्रीची निवड करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रवीना टंडन यांची निवड करण्यात आली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा. बुलेट ट्रेनसाठी भारतात पहिला समुद्राखाली बांधण्यात येणारा बोगदा कुठे होणार आहे? बुलेट ट्रेनसाठी भारतात पहिला समुद्राखाली बांधण्यात येणारा बोगदा कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई येथे होणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा. ऑपरेशन मेघचक्र कशा संबंधी आहे? ऑपरेशन मेघचक्र कशा संबंधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पोर्नोग्राफी या संबंधी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा. विल्यम रुटो यांनी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे? विल्यम रुटो यांनी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 केनिया या देशाची विल्यम रुटो यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा. खालीलपैकी कोणते राज्य भारतातील पहिला सायबर तहसील तयार करणारे राज्य ठरणार आहे? खालीलपैकी कोणते राज्य भारतातील पहिला सायबर तहसील तयार करणारे राज्य ठरणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश हे राज्य ठरणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा.
2022 दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे? 2022 दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आशा पारेख यांना 2022 दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला, आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ फिफाने कोणत्या देशावर बंदी घातली आहे? आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ फिफाने कोणत्या देशावर बंदी घातली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भारत देशावर बंदी घातलेली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, कोणता दिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो? कोणता दिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 20 ऑगस्ट. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, कोणता दिवस भारतात अक्षय ऊर्जा दिवस म्हणून साजरा केला जातो? कोणता दिवस भारतात अक्षय ऊर्जा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 20 ऑगस्ट हा दिवस अक्षय ऊर्जा दिवस साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी पानिपतचे तिसरे युद्ध कोणामध्ये झाले? खालीलपैकी पानिपतचे तिसरे युद्ध कोणामध्ये झाले? तर ऑप्शन क्रमांक 3 पानिपतचे तिसरे युद्ध मराठा आणि अफगाण यांच्यामध्ये झाले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, भारतामध्ये आल्यानंतर गांधीजींनी पहिली चळवळ कोठे घडून आणली? भारतात आल्यानंतर गांधीजींनी पहिली चळवळ कोठे घडून आणली? तर ऑप्शन क्रमांक 3 गांधीजींनी भारतामध्ये आल्यानंतर चंपारण येथे पहिली चळवळ घडवून आणली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, लॉर्ड कर्झनला औरंगजेबाची उपमा कोणी दिली? लॉर्ड कर्झनला औरंगजेबाची उपमा कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड कर्झनला औरंगजेबाची उपमा गोपाळ कृष्ण गोखले यांनी दिली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, भारताची नाइटिंगेल म्हणून कोणती व्यक्ती ओळखली जाते? भारताची नाइटिंगेल म्हणून कोणती व्यक्ती ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 सरोजिनी नायडू. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, जिम कॉर्बेटचे जुने नाव काय होते? जिम कॉर्बेटचे जुने नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 1 हेली नॅशनल पार्क. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कुठे आहेत? भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कुठे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 भारतामध्ये राष्ट्रीय उद्याने सर्वात जास्त मध्य प्रदेशात आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हिमीस 3568 किलोमीटर जम्मू आणि काश्मीर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, 3 राजधान्या असलेले पहिले राज्य कोणते होते? 3 राजधान्या असलेले पहिले राज्य कोणते होते? तर ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवघर विमानतळाचे उद्घाटन केले ते कोणत्या राज्यात आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवघर विमानतळाचे उद्घाटन केले ते कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 झारखंड राज्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी न्यू मूर बेट कोणत्या नदीवर आहे? खालीलपैकी न्यू मूर बेट कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गंगा नदीवर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महाधिवक्ता कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महाधिवक्ता कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 आशुतोष कुंभकोणी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, डॅश डॅश म्हणजे घरचे मन इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्ली होय. डॅश डॅश म्हणजे घटनाकारांचे मन इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्ली होय. तर ऑप्शन क्रमांक 4 घटनेचा सरनामा म्हणजे घटनाकारांचं मन इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्ली होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, भारताची महिला खेळाडू कमलप्रीत कौर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? भारताची महिला खेळाडू कमलप्रीत कौर ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 भारताची महिला खेळाडू कमलप्रीत कौर थाळीफेक या खेळाशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, 50 वर्ष ब्रिटिश राज्य तोवर टिकेल तर ना. हे उद्गार खालीलपैकी कोणाचे आहेत? 50 वर्ष ब्रिटिश राज्य तोवर
टिकील तर ना हे उद्गार खालीलपैकी कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 पहा, डॅशच्या डोंगररांगामुळे तापी पूर्णा खोरे गोदावरी खोऱ्यांपासून वेगळे झाले आहे. डॅश डोंगररांगामुळे गोदावरी खोऱ्यापासून वेगळे झाले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अजिंठा व सातमाळा खोऱ्यांपासून वेगळे झाले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 पहा, फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र राज्यात डॅश येथे आहे. फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र राज्यात डॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे या जिल्ह्यात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 पहा, अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला डॅश येथे आहे. अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला डॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 सातारा जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 पहा, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 मध्ये आपला पहिला विदेशी दौरा कोणत्या देशात केला? कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 मध्ये आपला पहिला विदेश दौरा कोणत्या देशात केला? तर ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 पहा, हर्ट्ज हे डॅश या मापनाचे एकक आहे. हर्ट्ज हे डॅश या मापनाचे एकक आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 वारंवारता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 पहा, यकृत हा अवयव शरीरातील डॅशच्या संबंधित आहे. यकृत हा अवयव शरीरातील डॅश संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पचन संस्थेशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 पहा, भारताचे हवाई दल प्रमुख कोण आहेत? भारताचे हवाई दल प्रमुख कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 विवेकराम चौधरी हे हवाई दलाचे प्रमुख आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 वा, खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हटले जाते? खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हटले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 वा, खालीलपैकी मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते? खालीलपैकी मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 वर्तमानपत्र. मराठीतील पहिले दर्पण. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 वा, भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते कलम घटना दुरुस्तीशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते कलम घटना दुरुस्तीशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 368. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 वा, खालीलपैकी जपानचे पंतप्रधान कोण आहेत? खालीलपैकी जपानचे पंतप्रधान कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 फुमियो किशिदा हे जपानचे पंतप्रधान आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 वा, रक्तवाहिन्यांमध्ये गुठल्या निर्माण होणे या रोगास डॅश असे म्हणतात? रक्तवाहिन्यांमध्ये गुठल्या निर्माण होणे या रोगास डॅश असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 थ्रॅम्बोसिस. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 वा, क्रांतिकारकांनी 12 मे 1857 रोजी डॅश यास दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले? क्रांतिकारकांनी 12 मे 1857 रोजी डॅश यास दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले? तर ऑप्शन क्रमांक 3 बहादूर शाह यांना दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 वा, रात आंधळेपणा हा नेत्रविकार कोणत्या कारणाने होतो? रात आंधळेपणा हा नेत्रविकार कोणत्या कारणाने होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 अजीवनसत्वाच्या अभावामुळे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 वा, ठक्कर बाप्पा यांनी डॅशच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे? ठक्कर बाप्पा यांनी डॅशच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आदिवासी कल्याण या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 वा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास आहेत? सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती यांना अधिकार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 वा, महाराष्ट्रात डॅश हा जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात? महाराष्ट्रात डॅशच्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 वा, खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे? खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तेलंगणा हे राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 वा, मुंबई शहरात पाणीपुरवठा करणारी तानसा व वैतरणा म्हणजेच मोडकसागर ही जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहेत? मुंबई शहरात पाणीपुरवठा करणारी तानसा व वैतरणा
म्हणजेच मोडकसागर ही जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ठाणे जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 वा, खालीलपैकी डॅश या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जाते? खालीलपैकी डॅश या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 शेकरू या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 वा, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 वा, गुलामगिरी हा ग्रंथ डॅश यांनी लिहिला? गुलामगिरी हा ग्रंथ डॅश यांनी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 वा, एक हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? एक हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? तर ऑप्शन क्रमांक 4 एक हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म डॅश येथे झाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म डॅश येथे झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 इंदोर जवळ महू. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 वा, खालीलपैकी 3 कर अप्रत्यक्ष कर असून एक कर प्रत्यक्ष स्वरूपाचा आहे तो कोणता? खालीलपैकी 3 कर अप्रत्यक्ष कर असून एक कर प्रत्यक्ष स्वरूपाचा आहे तो कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 उत्पन्न कर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 वा, विश्वातील सर्व वस्तूंवर कार्य करणारे बल म्हणजे कोणते? विश्वातील सर्व वस्तूवर कार्य करणारे बल म्हणजे कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 गुरुत्व बल. हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 वा, तुमसर येथे डॅश डॅशची मोठी बाजारपेठ आहे? तुमसर येथे डॅश डॅश मोठी बाजारपेठ आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तांदूळची मोठी बाजारपेठ आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 वा, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 वा, कोरडी हवा विजेची डॅश डॅश असते? कोरडी हवा विजेची डॅश डॅश असते? तर ऑप्शन क्रमांक 2 दुर्वाहक असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 वा, महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान सभापती कोण आहेत? महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान सभापती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्राचे विधानसभेचे विद्यमान सभापती राहुल नर्वेकर आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 वा, भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणते विशेषण समर्थक ठरेल? भारत अर्थव्यवस्थेचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणते विशेषण समर्थक ठरेल? तर ऑप्शन क्रमांक 2 विकसनशील विशेषण समर्थक ठरेल. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 वा, देशात डॅश डॅश या राज्यात तांदळाचे सर्वाधिक देशात डॅश डॅश या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न निघते? तर ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल या राज्यामध्ये तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न निघते. हे आपले करेक्ट आन्सर होईल.